वाढते मी. वैजू कुठं? माहित नाही. माहित नाही म्हणजे जाताना तिने काही सांगितलं नाही? नाही, येईल थोड्या वेळामध्ये. बरोबर कामाच्या वेळेला निघून गेली ना. मग आज हा सगळा स्वयंपाक कोणी केलाय? मावशीनी, दुसरं कोण? मावशी? मी केलाय स्वयंपाक. तू आणि स्वयंपाक? आईंना विचारावं तर. हो. ग पण तू का केलास? का? मी वाईट स्वयंपाक करते का? नाही तसं नाही, आत्ताच हॉस्पिटलमधून आलीस, जरा आराम करायचा. हा वहिनी, तू आराम करायला हवा होतास. आराम करून कंटाळा आलाय मला. तुम्ही सगळ्यांनी जेवा ना आणि सांगा जेवण कसं झालंय. आई जेवा. माझा तर विश्वासच बसत नाहीये. स्वयंपाक तू केलायस? खूप छान झालाय. मग विश्वास ठेवा. क्षितिज, कसं झालं जेवण? मस्त, छान झालंय सगळं, उत्तम. जेवा सगळे पोटभर. हे असं जेवण रोज मिळणार असेल ना तर त्या वैजूला कायमची सुट्टी द्यायला हरकत नाही. असंच होईल. कारण वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. अगं बस आई, एक तर बरं नसताना तू एवढं सगळं करत बसलीयस. आता जाऊन आराम करा, आम्ही वाढून घेतो. हो ग, लोणचं आणते आणि मग आज जाते. हा, स्वातीने असं काय केलं आज जेवण? आणि भाजी सुद्धा कच्ची आहे. आणि मला वाटतं घाईघाईत केलं असेल ना, म्हणून कदाचित असं झालं असेल. नाही बाळा, घाई असू दे किंवा किती अंगामध्ये ताप असू दे, स्वातीच्या हातनं अशी अर्धी कच्ची राहिलेली न शिजलेली भाजी शक्य नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण स्वातीच्या समाधानासाठी आपल्याला जेवायला हवं. अरे तुम्ही अजून सुरुवात नाही केली? केली आहे की सुरुवात केली आहे. हो. लोणचं घ्या हा, लागलं तर. हो. गार्गी, जेवण कसं झालंय? छान झालंय अगं. बरं झालं, मला एक गोष्ट आठवली. ऐका ना, आपण दिवाळीच्या आधी घराला रंग मारून घेऊया. स्वाती, अगं आता 6 महिन्यापूर्वी तर रंग काढला ना आपण. असू दे ना, पण मी म्हणते म्हणून करूया ना रंग. हो ठीक आहे, करूया. गार्गी, भाजी घे ना अजून. नाही नको. अगं तुला ही भाजी आवडते ना, घे ना मग. हा, म्हणजे ही संपली की घेते. इथेच आहे ना. काय झालं, सगळे असे शांत का बसलायत तुम्ही? माझ्या बडबडीचा कंटाळा आलाय की काय तुम्हाला? हो, असं का बोलतेस तू आई? नाही, मला तसं वाटलं म्हणून बोलले.
ऐक ना गार्गी, आज आतमध्ये येशील माझ्या बरोबर झोपायला? का ग, काय झालं? काही नाही, सहजच. तू कशी बरं वाटत नसल्यावर माझ्या कुशीत झोपण्यासाठी हट्ट करतेस, तसं समज हवं तर. हो, पण त्याआधी आत्ता जाऊन आराम कर, तरच ये ना मी. हो, करते. तुम्ही जेव्हा हा सगळे व्यवस्थित. हो. गार्गी, स्वातीला उद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, लक्षात आहे ना? आई, काय ग, काय झालं? काही हवंय का तुला? तिकडे एक बाई आहे, तिने तिने मोठं कुंकू लावलंय. ती मला म्हणते आपण मृत्युंजय बंगल्यात होत. नाही का आई, इकडे कोणीच नाहीये. आई, आई, आई उठ. आई, बाळा काय झालं? आई बोलत नाहीये काहीच. स्वाती, स्वाती. आई, स्वाती, स्वाती. आई, आई. काय झालं गार्गे? गार्गी, आई गेली. स्वाती, स्वाती उठ ना. स्वाती, स्वाती, स्वाती. काय आहे तुझं असं? रात्री अपरात्री घरी येणं, धड स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, तर धड झोपेकडे लक्ष देत नाही. अगं कसं होणार आहे तुझं? एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? काय होणार आहे मला? होणार काहीच नाहीये आणि होऊही नये. पण गार्गी, अगं सकाळी सकाळी शुभ बोलत जा. वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. वास्तुदेवता आशीर्वाद देते. तू अजिबात ऐकत नाहीस हं माझं? आई, मी तुझं सगळं ऐकते. त्या मृत्युंजय बंगल्याचं सत्य मला जगासमोर आणायचं. काय पडलं? आई, तू टेन्शन नको घेऊ.
माझ्या आईचा जीव घेतलास ना तू? मी आता येणार मृत्युंजय बंगल्यात. घे माझा जीव, चालेल मला, पण मी येणार. आणि हे जे चक्र आहे ना ते कायमचं संपवणार आहे. साध्या तापाचं निमित्त झालं. हॉस्पिटलला ऍडमिट केली होती तिला. काल घरी आणली तेव्हाही नीट होती. आणि आज पहाटे काका, आता झालेलं नुकसान भरून निघणार नाही. तुम्ही प्लीज सावरा स्वतः. गार्गे, आणि काही लागलं तर हक्काने हाक मार. आणि प्लीज आता स्वतःची काळजी घे. मग कसं चाललंय काम? छान चालू आहे. आज क्लायंटला पण भेटायचंय. अरे वा. फील्डवर कधी बसणार? एक 10-15 दिवसात सुरू होईल. एवढं लगेच? मी रेडी आहे. ग्रेट. हे ऐकून बरं वाटलं. निघालात तुम्ही दोघं? तुमचा नाश्ता व्हायचा असेल ना, थांबा मी पटकन बनवते. अगं मावशी, आमचं झालंय कधीच खाऊन. कोणी बनवला? साक्षी. बर, एक पदार्थ नाही, प्रत्येकाच्या आवडीचं तिने केलंय. किती वाजता उठली ती? ती उठली तेव्हा मी घड्याळात बघितलं होतं तेव्हा 5:55 झाले होते. स्ट्रेंज. तू वेळ लक्षात ठेवलीस? अरे वेळच तशी आहे ना, 5:55. मग आता काय झोपली? नाही, तयार होते. हल्ली ना ती खूप व्यवस्थित वागते. चिडचिड नाही, कसली तक्रार नाही. चांगलंय ना मग. मला वाटतं फायनली ती अवनीतनं बाहेर येते. बरेच दिवस झाले अवनीची आठवण सुद्धा काढली नाही. तिकडे एक बाई आहे, तिने मोठं कुंकू लावलंय. ती मला म्हणते आपण मृत्युंजय बंगल्यात आहोत. आई, आई उठ!
मावशी मी येते. कुठे निघाली? मृत्युंजय बंगल्यात. का? घरात काय चाललंय तुला कळतंय ना, तरीही तू निघालीस? सगळं कळतंय मला. तरीही तुला जायचंय? हो, कारण सकाळी सकाळी मला स्वप्न पडलं होतं. आई मृत्युंजय बंगल्यात अडकली असं म्हणाली ती. त्या मृत्युंजय बंगल्याने माझ्या आईचा जीव घेतलाय. त्यामुळे आता मला कोणीही अडवू शकत नाही. गार्गी, तू कुठेही जायचं नाहीस. मावशी, अगं माझी आई गेलीये आणि तू मला अडवतीये. मला पत्ता हवाय. कुणाचा? सुईणीचा. का? कारण मला तिला जाऊन भेटायचंय. जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तुम्ही मला नाही नेलं सोबत. त्यामुळे मला आता तिला जाऊन भेटायचंय आणि विचारायचंय तिने काय भोगलंय, तिने काय पाहिलंय त्या घरात. मला पत्ता हवाय मावशी. तू मगाशी म्हणालीस की स्वाती तुझ्या स्वप्नात आली आणि ती मृत्युंजय बंगल्यात अडकली. म्हणूनच मी सांगते, मला पत्ता दे. मावशी, मला पत्ता हवाय. तुला माझी शपथ आहे. गार्गी, आधी म्हण शपथ मोडली. किमान आईसाठी तरी दे ना पत्ता. ठीक आहे, नाही ना देणार तू पत्ता? मग मीच जाऊन शोधते त्या सुईणीला. थांब गार्गी. ती सुईण मीच आहे. हो, ती मीच आहे. माझ्याच हातून पुरुदंडांकडच्या कित्येक मुली जन्माला आले. कित्येक जणींची नाळ मीच तोडली. जन्माला आल्या आल्या कित्येक मुलींना मी हे असं हातात घेतलं. तुला मिळालेली माहिती खरी होती. पुरुदंडांचा समज होता की पहिलं अपत्य म्हणून जन्माला आलेल्या मुलीचा बळी दिला की त्या घरात समृद्धी येते. तू याला योगायोग म्हण किंवा वेगळं काही, पण पुरुदंडांचा समज खरा होत होता. नरहरी खंडागळेंनी दिलेली माहिती खरी आहे तर. हो, मला अंदाज येत होता की तिकडे काहीतरी विचित्र घडतंय. त्या घरात शेवटचं बाळणपण मी कावेरीचं केलं. खूप गोड मुलगी होती ती, खूप प्रेमळ, सगळ्यांवर खूप प्रेम करायची. छान असं कपाळावर मोठं कुंकू लावायची. तिकडे एक बाई आहे, तिने मोठं कुंकू लावलंय. कावेरी